आज आपण बोलणार आहे दिवसभर घरी गाऊन वापरणाऱ्या महिलांसाठी. मैत्रिणींनो नमस्कार. आज हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. आज सकाळी तुम्ही उठल्यानंतर आरशात स्वतःकडे पाहिले का? आणि पाहिलं असेल तर स्वतःला पाहून मनातून एक हलकंसं तरी समाधान वाटलं का? की नेहमीसारखंच वाटलं? तुम्ही हाच विचार केला असेल का आरशात बघून की काय फरक पडतो? घरातच आहे, माझ्यासाठी कोण बघणार आहे? जर असं वाटलं असेल तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नाही, तो तुमच्यासाठी एक आरसा आहे. हा व्हिडिओ जर आज तुमच्यापर्यंत पोचला असेल तर हे समजा की देवाने तुमच्यापर्यंत हा मेसेज पाठवला आहे. कारण आज आपण बोलणार आहोत एक अशा गोष्टीबद्दल की तो फक्त एक कपडा आहे. त्याच्याबद्दल तुम्ही कधीच विचारसुद्धा केला नसेल, पण त्याच्या मागचं रहस्य आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत. दिवसभर घरी गाऊन घालणाऱ्या प्रत्येक स्त्रीबद्दल, हो तुमच्याबद्दल बोलते. जर तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तोच एक गाऊन घालून घर, किचन, मुलं, नवरा, काम सगळं सांभाळत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटचा मुद्दा 90% महिला आयुष्यभर दुर्लक्ष करतात आणि नंतर स्वतःलाच दोष देतात. गाऊन आणि स्त्रीचं हरवतं जाणारं अस्तित्व. तुम्ही विचार करत असाल, गाऊन आणि स्त्रीचं अस्तित्व ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि हे का टॉपिक आहे? मैत्रिणींनो, गाऊन एक साधा कपडा नाही. सुरुवातीला तो आराम देतो, थकलेल्या शरीराला आधार देतो, पण हळूहळू तोच गाऊन आपल्याला एका चौकटीत बंद करतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ तोच रंग, तोच सैलपणा, तोच अस्ताव्यस्तपणा आणि नकळत आपण स्वतःलाच विसरायला लागतो. हो मैत्रिणींनो, ही गोष्ट खरं आहे की आपण नकळत स्वतःलाच विसरायला लागतो. खूप महिलांनी मला सांगितलं आहे, मी लग्नाआधी खूप नीट राहायचे, मला सजायला आवडायचं, लोक कौतुक करायचे, पण आज आरशात पाहिल्यावर स्वतःलाच ओळखू येत नाही. तुम्ही पण असाच विचार करत असाल की लग्नाआधी मी किती सुंदर होते आणि आता मी स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही. पण हे का होतं? ह्याचं कारण असं आहे, आपण हळूहळू स्वतःला बाजूला ठेवलं आहे. चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला मुद्द्याद्वारे समजवते. मुद्दा 1, गाऊन घालणं चुकीचं नाही, पण दिवसभर तोच गाऊन. मैत्रिणींनो, सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. गाऊन घालणं चुकीचं नाही, आरामासाठी गाऊन उत्तमच आहे. पण प्रश्न असा आहे की तुम्ही दिवसभर तोच गाऊन घालता का? आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही तो गाऊन बदलतच नाही का? जर उत्तर हो असेल तर इथेच थांबा, कारण इथेच समस्या सुरू होते. कारण कपडे फक्त शरीर झाकण्यासाठी नसतात मैत्रिणींनो, ते आपल्या मनावर, आत्मविश्वासावर आणि वागण्यावर परिणामसुद्धा करतात. हो मैत्रिणींनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मुद्दा 2 बघूया. कपड्यांचा थेट परिणाम मनावर होतो. वैज्ञानिक अभ्यास सांगतो की आपण जे कपडे घालतो त्याचा थेट परिणाम आपल्या मनस्थितीवर सुद्धा होतो. नीट कपडे घातले तर मन एकदम फ्रेश राहतं. तुम्ही नोटीस केलं असेल, जेव्हा तुम्ही नीट कपडे घालता, छान मेकअप करता, तेव्हा तुम्हाला किती गर्व आणि किती फ्रेशनेसपणा येतो. अस्ताव्यस्त कपडे घातले की आळस आणि चिडचिड होते. आणि जुना सेल गाऊन घातला की तुम्ही विचार करता, मी कोणासाठी सजू? हळूहळू असं वाटायला लागतं, मी तर घरातच आहे, माझ्याकडे कोण बघतंय? सजून काय उपयोग? आणि इथूनच स्वतःकडे दुर्लक्ष सुरू होतं. मुद्दा 3, नवऱ्यासमोर, मुलांसमोर स्वतःची किंमत कमी होते. कडू वाटेल तुम्हाला ऐकायला, पण हे सत्य आहे. जेव्हा तुम्ही दिवसभर जुना, फिकट, सैल गाऊन घालता तेव्हा नवऱ्याच्या नजरेत तुम्ही गृहीत धरल्या जाता. तुम्हाला कोणी नोटीस करत नाही. मुलांसाठी तुम्ही फक्त आई राहता. स्वतःच्या नजरेत तुम्ही थकलेली बाई बनता. हे दोष कोणाचा आहे? नवऱ्याचा, मुलाचा की तुमचा? नाही, हा परिणाम आहे स्वतःला शेवटची प्राधान्य देण्याचा.
मुद्दा 4. गाऊन = आजाराचं आमंत्रण. हो, खरंच तुम्हाला हे वाटत असेल की मी असं का म्हणते. खूप महिलांना माहीतच नसतं की दिवसभर गाऊन घालणं, सतत घाम, ओलावा, सैल, जुने कपडे यामुळे स्किन इन्फेक्शन होतात, फंगल इन्फेक्शन होतात, खाज येते, रॅशेस होतात, पाठीचं दुखणंसुद्धा होतं, पोट आणि कंबर सैल होते. पोट कंबरला शेप राहत नाही, त्याचा आकार सैल होतो. विशेषतः 35 नंतर 40 नंतर मेनोपॉजच्या आसपास. म्हणूनच घरात असलो तरी नीट स्वच्छ फिट कपडे गरजेचे आहेत. मुद्दा 5. घरातच आहे सर्वात मोठा भ्रम. मैत्रिणींनो, जरा विचार करा. तुम्ही दिवसभर घरी असता, घरासाठी काम करता, पण स्वतःसाठी कधी जगता? स्वतःसाठी कधी तुम्ही आजपर्यंत कपडे घेतले आहेत? स्वतःसाठी आरसा कधी पाहिला आहे? स्वतःसाठी वेळ कधी काढला आहे? तुम्ही घरातच आहे हा एक असा शब्द आहे ज्यामुळे लाखो स्त्रिया हळूहळू स्वतःला विसरतात आणि एक दिवस आरशात पाहून म्हणतात, मी इतकी बदलले कधी? मुद्दा 6. पर्याय काय? गाऊन बंद करायचा का? नाही मैत्रिणींनो, गाऊन फेकून द्यायची गरज नाही आहे. पण काही बदल करा. सकाळी उठल्यावरती नीट कॉटन सलवार किंवा छान हाऊस ड्रेस घाला किंवा मॅचिंग टॉप पॅन्ट, स्वच्छ केस, साधं फेस वॉश, हलकी लिपस्टिक, छान मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, टिकली इतकं जरी केलं ना तरी मनाला एक वेगळाच आत्मविश्वास येतो. मुद्दा 7. स्वतःसाठी सजणे म्हणजे स्वार्थ नाही. खूप स्त्रिया म्हणतात, मला वेळच नाही, मी कोणासाठी सजू? मैत्रिणींनो, स्वतःसाठी सजणे हे स्वार्थ नाही आहे आणि स्वतःला प्रेम करणेसुद्धा स्वार्थ नाही आहे. ते आहे स्वतःचा सन्मान. तुम्ही आनंदी असाल तरच घर आनंदी राहणार. शेवटचा मुद्दा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि मनात कुठेतरी तुम्हाला वाटत असेल की हे माझ्याबद्दल आहे, तर आजच ठरवा, मी स्वतःला शेवटची प्रायोरिटी देणार नाही. नीट राहणार. आणि हो मैत्रिणींनो, मी माझी किंमत कशी करणार हे तुम्ही तुमच्या हातामध्ये आहे. मी माझी किंमत ओळखणार. कारण लक्षात ठेवा, तुम्ही फक्त घर चालवणारी बाई नाही, तुम्ही एक स्त्री आहात जिचं अस्तित्व, सौंदर्य आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.